तुला कसं कळलंय? ते महत्वाचं नाही आई, महत्वाचं हे आहे की कोणीतरी साध्या सहीचे तुम्हाला पैसे देत आहे, तेही तुम्हाला नकोय. आणि याचं कारण काय? तर यांची तत्व. हे काय कारण आहे? आई हा काय बोलतोय? हा मी काय ऐकते, म्हणजे हे खरं आहे? मग काय मी खोटं बोलतोय? मला तर ना कधी कधी वाटतं आम्ही या घराचा भागच नाही आहोत. आम्हाला कोणी या घरात काय घडतंय हे कोणी सांगतच नाही. आमची मतं विचारात घ्यायची तर सोडूनच द्या. नाही तुझं ठीक आहे रे, तू या घरात तरी राहतोयस. मी तर कायमची दोडकीच आहे, बाकी सगळे लाडकेच आहेत, हो ना? नाही काय आहे माहितीये का, माझं लग्न झाल्यापासनं मला कधीच काही कोणी सांगत नाही. या घरात मोठमोठ्या गोष्टी घडल्या, पण मला एका शब्दाने कुणी काहीही सांगितलेलं नाही. ताई, अगं असं काही नाहीये, मलाही याबद्दल काही माहिती नाहीये. भावना, राहू दे. मंगलला कितीही समजावलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तिला सवयच आहे इथे येऊन छोट्या छोट्या गोष्टींवरून कांगावा करण्याची. कांगावा? बाबा मी कांगावा करतेय? आता माझे वडीलच जर असं बोलणार असतील तर मी कुठे जायचं? मंगल, तू इथे राहत नाहीस ना, तेच बरं आहे. इथे राहून तरी काय किंमत आहे? हा, यांचं काही ना काहीतरी परस्पर चाललेलंच असतं. मागच्या वेळी माहितीये ना तुला, बाबांवर चोरीचा आळ आला होता. कळवलं होतं तुला? मलाही माहित नाही. आज हे असं. आणि या दोघांनी आपल्यापासून अजून काय काय लपवून ठेवलंय देव जाणे. संतोष, मला तू एक गोष्ट सांग रे. मला सांग, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्याच का? पण तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून एकही गोष्ट लपवत नाही का? मी कधी तुम्हाला कोणालाही कुठल्याही गोष्टींवरनं काही सांगायला येतो की कधी काही विचारतो तुम्हाला? बाबा, किमान एवढं तरी सांगा की आईला कुठल्या सहीचे पैसे मिळणार होते, किती मिळणार होते, आणि आईने ते का नाकारले? नाकारले कारण ते माझ्या हक्काचे नव्हते. म्हणजे हे तू परस्पर ठरवलंस? अगं निदान आमच्याशी बोलायचंच तरी. काय बोलायचं आणि का बोलायचं? तू ओळखतोस ना आम्हाला. जे आमच्या हक्काचं नाही ते आम्ही घेऊ का कधी कोणाकडून? संतोष, तुझी आई अगदी बरोबर बोलते. हो, का आज तू लवकर आलास घरी? कारण माझ्या मीटिंग सगळ्या लवकर संपल्या आणि तिथून मी कुठे गेलो माहितीये? कुठे? मी गिफ्ट शॉप मध्ये गेलो. गिफ्ट? का? अरे बायकोला गिफ्ट देण्यासाठी कारण लागत नाही. तुला माहितीये मी काय आणलंय? जयंत, पैंजण कशासाठी? तू खूप प्रश्न विचारतेस. सांगितलं ना, बायकोला गिफ्ट आणण्यासाठी कारण लागत नाही. ठीक आहे का? काय झालं, तुला आवडले नाहीत का? नाही जयंत, खूप छान आहेत, खूप आवडले मला. हा, मग ट्राय कर ना. छानू, किती हॅपनिंग दिवस होता ना आजचा. असं का म्हणतोयस तू जयंत? आज सकाळी मी तुला लॉक कोड सांगितलं. खरं सांगू तर माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं. आतापर्यंत मी एकटाच राहायचो, त्यामुळे एक्स्ट्रा काळजी घ्यायची सवय होती. पण आज हे शक्य झालं फक्त तुझ्यावरच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे. त्यानंतर मी तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलो. म्हटलं घरी येऊन तुला खुश करावं, पण बघतो तर पोलीस आले होते. त्यानंतर मी तुला पैंजण घातले. त्यामुळे असं वाटतं की आज खूप असा हॅपनिंग दिवस होता. नाही असं तुला नाही वाटत? आता तू म्हटल्यावर वाटतंय ना. जानू,
मला ना परत एकदा तो पैंजणांचा आवाज ऐकायचा आहे. जरा चालून दाखव ना. जैन, पण तुला झोप येत होती ना? आलीच आहे, पण मला त्या पैंजणांचा आवाज ऐकता ऐकता झोपायचा आहे. प्लीज जानू, माझ्यासाठी. जानू, तू इतके दिवस पैंजण का नव्हती घालत? तुझ्या पर्सनॅलिटीला किती सूट करतो आवाज माहितीये का? सॉफ्ट अँड स्वीट, जस्ट लाईक माय लवली वाईफ. अरे जानू, माझी अजून एक फरमाईश आहे. आता या पैंजणांच्या गोड आवाजामुळे मला अजून एका गोड आवाजाची आठवण झाली. कुठल्या?